पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांची हैदराबाद येथील पद्मशाली भवनात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये निवड करण्यात आली। हैदराबाद येथील पद्मशाली भवनात शनिवारी 3 जानेवारी 2026 रोजी अखिल भारतीय पद्मशाली संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपद निवडीचं पत्र डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांना प्रदान करण्यात आलं। यावेळी ऑल इंडियाचे सर्व पदाधिकारी, ऑल इंडिया गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, अध्यक्ष कंदिकटला स्वामी, जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम, उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल, सेक्रेटरी प्रदीप संगा, राजकीय विभागाचे अध्यक्ष बोल्ला शिवशंकर, सेक्रेटरी तुकेश भैरी, महाराष्ट्राचे निरीक्षक तथा पद्मशाली संघाचे अध्यक्ष कंजीसर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सेक्रेटरी संतोष सोमा, युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, राकेश पुंजाल, सूर्यकांत जिंदम यांच्यासह डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचे समर्थक उपस्थित होते। ऑल इंडिया पद्मशाली संघाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि सोबत असल्याची ग्वाही दिली, तसंच सन्मान केला। सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी कोठे परिवाराला समाजसेवेचा वारसा स्वर्गीय तात्यासाहेब कोठे यांच्यापासून मिळाला असून या पदाचा उपयोग समाजातील सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या एकी आणि प्रगतीसाठी करणार असल्याचं सांगितलं।